विठ्ठल मंदिरामध्ये दुरुस्तीचं काम सुरू असताना समोर आलेल्या बहुतांश त्रुटी आता पूर्णपणे दूर झाल्या आहेत, दुरुस्त झाल्या आहेत, अशी माहिती मंदिर समिती सहअध्यक्ष गहिनीनाथ औसेकर यांनी दिलेली आहे। 2 तारखेपासून 2 जूनपासून देवाचं पायावरचं दर्शन सुरू करतात। आपल्यासोबत मंदिर समितीचे सहअध्यक्ष आहेत। महाराज, जी काय गाभाऱ्यातली चौखांबी सोळखांबीची कामं होती पूर्ण झाली? काम बऱ्यापैकी पूर्ण झालेलं आहे, पण 15 मार्चपासून दर्शन बंद असल्याकारणाने आणि श्री विठ्ठलाचे दर्शन हे चरणदर्शनाची मान्यता असल्याकारणाने आम्ही प्राधान्यतेनं गर्भगृहातील आणि अंतराळचं काम करून 4 खांबाचं काम करून भाविकांसाठी दर्शन 2 जूनपासून सुलभ मोकळं करून दिलेलं आहे। जी गोष्ट चांदी लावण्यासंदर्भात जो विषय होता, गरुड खांब असेल किंवा चांदीचा दरवाजा असेल, या इथं चांदी लावणार आहे का आणि दगडावर चांदी लावू नका अशा पद्धतीची सूचना पुरातत्व विभागाने केली आहे। दगडाचं ब्रीदिंग बंद होतं असं त्यांचं म्हणणं। समोर जे 2 कमानीला चांदी यापूर्वी लावलेली होती ती चांदी लावू नये असं पुरातत्व विभागाचं म्हणणं आहे। त्याऐवजी जितके काही मंदिराचे दरवाजे आहेत, उदाहरणार्थ नैवेद्य दरवाजा असेल, पितळी दरवाजा असेल, आपला जिथून खजिन्याच्या जवळचा दरवाजा असेल, त्या सर्व दरवाजांना चांदी लावण्याची त्यांनी आम्हाला परवानगी दिलेली आहे। मंदिरात जे काही धोके होते हे सर्व धोके दूर करण्यात आलेले आहेत। ज्या वेळेला संवर्धनाचं काम चालू होतं यावेळी हे धोके समोर आले होते आणि हे संपूर्ण धोके दूर केल्याचा दावा आता मंदिर समिती सहअध्यक्षांनी केलेला आहे आणि 2 जूनपासून देवाचे सर्व नित्योपचार असतील किंवा देवाचं पायावरचं दर्शन सुरू केलं जाणार आहे। कॅमेरामन सचिन जाडेसह सुनील दिवाण, एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।